नमस्कार मंडळी, कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित भोर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण प्रॉन्स मसाला बनवणार आहे आणि त्यासाठी पाहू शकता की कांदा, टोमॅटो बारीक चिरलेलं घेतलं आहे आणि त्यानंतर इकडे लसूण, आलं, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि सर्व मसाले। आणि सर्वप्रथम गॅसवरती पॅन ठेवलं आहे गरम करायला आणि त्याच्यामध्ये आपण तेल ओतलं आहे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता की आलं आणि लसूण टाकलंय, कढीपत्ता टाकून हे एकदम व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। आणि गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी लो ठेवायची आहे। कोणतंही जेवण करताना गॅसची फ्लेम ही लो असली पाहिजे, नाहीतर मसाले करपले तर आपल्या जेवणाला काहीच चव येत नाही। आणि त्यानंतर कांदा टाकलाय, हा कांदा सुद्धा अगदी पिवळसर होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित पद्धतीने हा कांदा असा व्यवस्थित परतून घ्यायचा। आणि कांदा परतून झाला की त्यानंतर आपण टोमॅटो टाकणार आहे। हे पहा, हे टोमॅटो टाकलं। आता टोमॅटो सुद्धा व्यवस्थितपणे परतून घ्यायचं। व्हिडिओमध्ये पाहू शकता हे सगळं मिश्रण अगदी व्यवस्थितपणे आपण एकजीव केलंय। आणि त्यानंतर आहे ना आपण आपले घरगुती मसाले टाकणार आहे। जेवढं आपल्याला तिखट लागेल तेवढंच तिखट आपण रेसिपीमध्ये वापरणार। त्यानंतर हळद, गरम मसाला, इकडे धना पावडर आणि हे सुद्धा आपण एकजीव करणार आहे। आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं, म्हणजे हे जे सगळं स्ट्रक्चर आहे ना व्यवस्थित पद्धतीने येतं। पाणी ॲड केल्यामुळं खूप छान पद्धतीनं स्ट्रक्चर आलंय, तुम्ही पाहू शकता। अतिशय व्यवस्थित पद्धतीनं हे स्ट्रक्चर आलंय, असं यायला पाहिजे तर आपली रेसिपी खूप लाजवाब होऊन जाईल। आणि त्यानंतर हे मसाला ॲड करायचा, याच्यामध्ये ओलं खोबरं, मिरची आणि घरगुती लाल मसाला, कांदा, असं हे मसाला ॲड करायचा आणि तो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा। आणि मसाला व्यवस्थितपणे परतून झाला की त्यानंतर आहे ना आपण हे जे प्रॉन्स आणलेत ते ॲड करून घ्यायचे। प्रॉन्स अगदी फ्रेश आहेत, तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित पद्धतीने त्यांना साफ केलंय।
एकजीव करणार आहे. असं एकजीव करून घेतलं की गॅसवरती अगदी हाय फ्लेमवर 10 मिनटं शिजू द्यायचं आणि वरती झाकण ठेवायला विसरू नका. आणि याच्यामध्ये कोकम ॲड करायचं. कोकणी माणूस म्हटल्यानंतर कोकम आलंच. कोकमामुळं खूप छान पद्धतीनं त्याला टेस्ट येते. आंबट तिखट खायला सुद्धा अगदी ही रेसिपी भारीच लागते. पुन्हा एकदा व्यवस्थित पद्धतीनं कड काढायचा आणि वरती कोथिंबीर टाकायची. झाली आपली सुंदर अशी प्रॉन्स मसाला रेसिपी. तर या मंडळी जेवायला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून कळवा. भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल. थँक्यू.